यानंतर सुशांत सिंग राजपूत या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे सुशांतला काही आवाज ऐकू येत होते। सुरिता सेन गुप्ता यांनी केलेला हा दावा मानसिक स्थिती त्याची बिघडल्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायचे असा दावा करण्यात आलाय। महेश भट यांच्या सहकारी आहेत या सुरिता सेन गुप्ता आणि त्यांनीच तसा दावा केलाय। महेश भट यांच्याच ऑफिसमध्ये त्यांची शेवटची भेट सुद्धा झाली होती सुशांत सोबत। सुशांतची मानसिक स्थिती ही परवीन बॉबी सारखी झाली। महेश भट यांनी हे निरीक्षण त्याच्या भेटीनंतर नोंदवलेलं आहे। तसंच नॅशनल हेराल्डनं सुशांतवरती एक सविस्तर बातमी सुद्धा दिलेली आहे, कारण गेल्या वर्षभरापासून सुशांत हा जगापासून तुटलेला होता। त्यानं संपर्क स्वतःचा जगापासून तोडलेला होता। सुशांत आपली औषधं गोळ्या सुद्धा वेळेवर घ्यायचा नाही। सुशांतची मैत्रीण रिया ही सुशांत सोबत अगदी शेवटपर्यंत राहिली आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येत आहेत असं म्हटल्यानंतर ती सुद्धा गेली। मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं असावं आणि मानसिक स्थिती संदर्भातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे वर्षभरापासून त्याला आवाज ऐकू येत होते। सुरिता सेन गुप्ता यांनी तसा दावा केलेला आहे। महेश भट यांच्या सहकारी आहेत सुरिता सेन गुप्ता आणि महेश भट यांच्याच ऑफिसमध्ये त्यांची शेवटची भेट झाली होती सुशांत सोबत। सुशांतची मानसिक स्थिती ही बिघडलेली होती, परवीन बॉबी सारखीच त्यांची अवस्था झाली होती असं महेश भट यांचं निरीक्षण। आणि आता या संदर्भात माहिती घेऊया तर कपिल देशपांडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। कपिल, एकतर सुरिता सेन गुप्ता यांनी जो काही दावा केलेले आहेत त्याबद्दल काय माहिती? श्वेता, साधारण वर्षभरापूर्वी सुशांत हा महेश भट यांना सडक 2 या सिनेमासाठी भेटण्यासाठी गेला होता। सडक 2 मध्ये त्याला काम हवं होतं, त्यासाठी महेश भट यांची त्याने भेट घेतली होती। त्या भेटीदरम्यान बऱ्याच गप्पा झाल्या आणि सुशांत मुळातच बोलका असल्यामुळे अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा झाल्या आणि त्याच भेटीमध्ये महेश भट यांनी निरीक्षण नोंदवलं होतं की सुशांत परवीन बॉबीसारखा वागतोय असा दावा सुरिता सेन गुप्ता यांनी केला आहे। ह्या सुद्धा तिथे होत्या आणि हे निरीक्षण त्यांनी आता सांगितलं की महेश भट यांचं निरीक्षण होतं, त्याला वर्षभरापासून वेगवेगळे आवाज यायचे, तो वेळेवरती गोळ्या औषधं घ्यायचा नाही, त्याचं मानसिक संतुलन बिघडत चाललं होतं असा दावा त्यांनी केला आहे। आणि ह्या सगळ्या प्रसंगांमध्ये त्याची जी कथित मैत्रीण आहे राया चक्रवर्ती ही त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती, पण जेव्हा सुशांतला आवाज ऐकू यायला लागले वेगवेगळ्या प्रकारचे तेव्हा तिनेही त्याची साथ सोडली असा दावा त्यांनी केला आहे। त्यामुळे कुठेतरी ह्या प्रकरणाला वेगवेगळी वळणं मिळत आहेत, रोज नवीन नवीन माहिती समोर येते आहे। श्वेता, बिलकुल, आणि ही जी माहिती समोर येते त्यावरून खरंच म्हणजे खूप संभ्रम वाढतोय। नेमकं काय झालं होतं सुशांतच्या बाबतीमध्ये? मात्र या सगळ्यांकडून माहिती घेतल्याशिवाय किंवा पोलिसांनी सगळ्यांचे जबाब नोंदवल्याशिवाय काही समोर येणार नाही। मात्र तोपर्यंत त्याचे नातेवाईक सुद्धा येत आहेत, अंतिम संस्कार होतील। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी खोलवर जाण्याची सुद्धा खूप गरज आहे। कपिल, हो श्वेता, खरंच ह्या प्रकरणात खोलवर जाण्याची गरज आहे। याच्या मागचं लॉजिक असं आहे की एक आठवड्यापूर्वी त्याच्या एक्स मॅनेजरने आत्महत्या केली होती, त्याच्यानंतर सुशांतने आता केली। आणि बरं, यांच्यातला अजून एक कॉमन फॅक्टर की त्यांचा अजून एक मित्र जवळचा त्यांच्या ग्रुपमधला त्याने सुद्धा 15 दिवसांपूर्वी सुसाईड केली होती। म्हणजे एक आठवड्याच्या अंतराने ह्या तिघ मित्रांनीही सुसाईड केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। कोणी म्हणते की त्याला आर्थिक अडचण होती, कोणी म्हणते की त्याचं पर्सनल लाईफ ठीक नव्हतं, पण जी माहिती मला मिळाली त्यानुसार त्याला आर्थिक कुठल्याही स्वरूपाची अडचण नव्हती। त्याच्याकडे अनेक मोठे सिनेमे होते, फॉक्सस्टार सोबत त्याची मोठी डील झाली होती आणि त्यामुळे असं म्हणता येणार की त्याला आर्थिक अडचण होती। हां, एक गोष्ट मात्र नक्की आहे की तो त्याच्या पर्सनल लाईफमध्ये डिस्टर्ब होता, तो थोडासा सगळ्यांपासून लांब गेला होता, कोणाशी तो मनमोकळेपणाने बोलायचा नाही, त्याच्या मित्रांपासून तो तुटत चालला होता। पण ह्या सगळ्या गोष्टी तो मनमोकळेपणाने कधीच कोणाशी बोलला नाही। त्याला नेमका त्रास काय होता? काही जणांचा असा दावा केला की त्याची जी मैत्रीण आहे राया चक्रवर्ती ती त्याच्या कुटुंबियांना आवडत नव्हती, त्याच्या बहिणीसोबत तिचे बरेचदा खटके उडाले होते। अगदी अलीकडेच एक 6 दिवसांपूर्वी त्यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं, त्यामुळे देखील सुशांत डिस्टर्ब होता। पण खरं काय आहे हे अजूनही समोर आलेलं नाही आहे। या फक्त चर्चा आहेत आणि त्या चर्चांवरच आपण बोलतोय, पण आर्थिक त्याची स्थिती खराब नव्हती हे मात्र नक्की, कारण त्याचे जे जवळचे लोक आहेत, त्याचे जे मॅनेजर आहेत
त्यांनी सांगितले की त्याच्याकडे चांगले ऑफर्स होते, मोठे मोठे डिरेक्टर्स त्याच्यासोबत काम करणार होते, पण अचानक सुशांतने असं का केल्यामुळे ते सगळ्यांना धक्का बसलाय आणि कदाचित त्याचे काही रिपोर्ट्स आज 2 वाजेनंतर येणार आहेत, तेव्हा अजून काही कारण आहे का, त्याच्या मित्रांची चौकशी होते, त्यातून काही निष्पन्न होतं का, हे सगळे खुलासे लवकरच पोलीस करतील अशी आशा आहे. श्वेता. बरोबर कपिल, एकतर मानसिक स्थिती बिघडलेली होती, औषधं गोळ्या वेळेवरती तो घेत नव्हता, त्यामुळे काही उपचार सुद्धा सुरू असावेत आणि त्याचीच ही औषधं सुरू होती. काय कसली ट्रीटमेंट त्याच्यावरती सुरू होती, काय अंदाज? आता की तो थोडासा तणावाखाली होता. आता तो तणाव काय या अनेक चर्चेत, जसं मी मगाशी म्हटलं की आर्थिक स्थिती बरोबर नाही किंवा काय, पण तो तणावाखाली होता हे नक्की आहे. आणि तो सुशांत सिंग राजपूत म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून राहणार असं डोळ्यासमोर येतं, पण या वर्षभरापासून तो कोणाशीच बोलत नव्हता. एवढंच का, त्यांच्या जो बिल्डिंगचा वॉचमन आहे त्याच्याशी मी काल बोललेलो, तर त्याचं म्हणणं होतं की साहब बोले हर रोज सुबह म्हणजे जाते आते टाइम उसे बोलते थे, हाय हॅलो करते थे. पण ह्या 2 आठवड्यापासून तो त्याच्याकडे बघत पण नव्हता, एक स्वतःच्याच दुनियेत सुशांत हरवला होता. असं काय झालं होतं की जेणेकरून सुशांत जगापासून दूर होत चालला होता, त्याला ट्रीटमेंट घ्यावी लागत होती, 6 महिन्यांपासून त्याची ट्रीटमेंट पण सुरू होती मानसोपचार तज्ज्ञांकडे. त्यामुळे इतकं तणावाखाली जाण्याचं नेमकं कारण काय, अनेक गोष्टी त्यामागे असू शकतात. कारण सुशांतच्या सिनेमांपेक्षा तो जास्त त्याच्या पर्सनल लाईफमुळे बऱ्याचदा त्याची भांडणं सगळ्यांसमोर सार्वजनिकरित्या झाली होती, त्याच्या अफेअर्सच्या अनेक चर्चा झाल्या होत्या, यामुळे तो डिस्टर्ब व्हायचा. त्यामुळे कुठे ना कुठे ह्या सगळ्या चर्चांचा तर सुशांतच्या आयुष्यावर परिणाम झाला का, त्याच्या मेंटली तो डिस्टर्ब झाला होता का, हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. श्वेता. बरोबर, तर नॅशनल हेराल्डनं जी सुशांत संदर्भात सविस्तर बातमी दिली आहे त्यामध्ये काय म्हणण्यात आलंय? सुरिता सेन गुप्ता ह्या महेश भट यांच्या खूप निकटवर्तीय आहेत, जवळच्या सहकारी आहेत. आणि त्यांनी जो दावा केला आहे त्याच्यात तथ्य असू शकतं, कारण उगीच त्या बोलणार नाहीत. कारण त्यांना मी एकदा भट साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो, तेव्हा भेटलो होतो. त्या अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांनी जो दावा केला, आणि खरंच आधी बातमी होती की सडक 2साठी आधी सुशांत सिंग राजपूतला अप्रोच करण्यात आलं होतं, पण काही कारणास्तव हा चित्रपट त्याच्या हातातून गेला आणि पुढे या चित्रपटात आदित्य राय कपूरची वर्णी लागली. ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निश्चितच त्याची महेश भट यांची भेट झाली होती आणि महेश भट सुद्धा एका भेटीत समोरच्याला ओळखतात की हा माणूस कितपत खरा आहे किंवा खोटा आहे. आणि जे महेश भट साहेबांनी जे निरीक्षण केलं, असा दावा सुरिता सेन गुप्ता यांनी केला आहे की सुशांत परवीन बाबींसारखाच वागतोय, तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे. ही गोष्ट खरी आहे की सुशांत मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट घेत होता, तो गोळ्या वेळेवर घ्यायचा नाही, तो थोडासा निष्काळजी झाला होता, तुटकपणे सगळ्यांशी वागायचा, पण तो असं काही करेल, इतकं टोकाचं पाऊल उचलेल, हे याचा मात्र कोणीही विचार केला नव्हता. बरोबर. मात्र कपिल, आपण त्याचे मित्र, त्याची मैत्रीण या संदर्भात बोलतोय, मात्र त्याची बहीण नेमकी कुठे होती आणि तिनं काही सुशांत बद्दल सांगितलंय का? सकाळी जेव्हा ही पहिली बातमी आली 10 वाजता, तर त्याच्या नोकराने त्याच्या बहिणीला फोन केला. त्याची बहीण गोरेगावला राहते, ती तिच्या मिस्टरांसोबत तिथे गेली, त्यांनी दरवाजा तोडला, नको ते दृश्य त्यांना दिसलं. त्याच्यानंतर त्याची बहीण पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. ती काल संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये आली होती, कुपर हॉस्पिटलला मी आता आहे, पोस्टमॉर्टमसाठी सुशांतला इथे आणलं होतं. अर्धा पाऊण तास ती इथे होती, पण ती पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. तशी तिच्या वडिलांची अवस्था आहे की त्यांना पण धक्का बसला आहे, तसाच धक्का त्याच्या बहिणीलाही बसला आहे. ती कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. तिच्याशी बोलण्याचा आम्ही काल प्रयत्न केला, तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. श्वेता. बरोबर, म्हणजे सुशांतच्या कुटुंबियांवरती खरं तर 2 आघात झालेत. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचंही निधन झालं आणि नंतर लगेचच ही घटना, त्यामुळे संपूर्ण कुटुंब त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आता सुशांतचे वडील, आणखी कोणी नातेवाईक इथे येत आहेत, किती जण एकूण येत आहेत आणि आता थोड्याच वेळात अंत्यसंस्कार सुद्धा होणार आहेत आणि त्यासाठीची तयारी झाली का? श्वेता, सुशांतच्या आईचं 2002 साली निधन झालं होतं. त्याच्यानंतर सुशांतला मानसिक धक्का बसला होता, नंतर तो दिल्लीत शिफ्ट झाला. त्याचे वडील त्यांच्याच गावी होते, पण त्याने बॉलिवूडमध्ये आपलं करिअर सुरू केलं. तो बॅकग्राऊंड डान्सर ते आघाडीचा अभिनेता, हा त्याचा प्रवास खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि आज सकाळी त्याचे वडील पाटण्याहून निघाले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत, मामा आहेत, काका आहेत, साधारणतः 10-12 लोक ती आहेत. ते साधारणतः आता अवघ्या काही क्षणात तिथे पोहोचू शकतात. ते 10:15 वाजता पाटण्याहून निघालेले आहेत. ते आल्यानंतर काही सोपस्कार पूर्ण होतील, त्याच्यानंतर पार्ल्यातल्या परमहंस ज्या स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाण्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सुशांतच्या घरचे आले की त्याच्यानंतर काही फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर त्याची बॉडी इथून देण्यात येईल. श्वेता. बिलकुल, सुशांतच्या आईचं निधन हे
गेल्या काही वर्षांपूर्वी झालेला आहे आणि त्यानंतर सुशांतनं उचललेलं हे धक्कादायक पाऊल आणि त्यामुळेच त्याचे कुटुंबीय असतील ते कोणत्या परिस्थितीत आहेत हे आपण समजू शकतो. मात्र गेल्या वर्षभरापासून सुशांतनं जो संपूर्ण जगापासून किंवा त्याचे इंडस्ट्रीमधले जे काही मित्र असतील किंवा वेगवेगळे दिग्दर्शक यांच्याशी कोणाशीच त्याचा संबंध नव्हता. शेवटच्या भेटीगाठी त्याच्या कोणासोबत झाल्या होत्या काही कळलं? श्वेता, सुशांतला जेवढे सगळे ओळखतात तो मन मिळवा होता. त्याच्या पवित्र रिश्ता या मालिकेला नुकतीच 12 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल एकता कपूरने एक ट्विट केलं होतं. त्याच्यात तिने म्हटलं होतं की सुशांतचं सिलेक्शन या मालिकेसाठी कसं काय झालं. चॅनलने त्याला घेण्यास नकार दिला होता, पण एकट्याने त्याच्यावर विश्वास दाखवला की हा मुलगा रंबीरेस का घोडा, याच्या हास्यावरती सगळे भाळतील म्हणून त्याला त्यांनी घेतलं. तर त्या पोस्टला सुशांतने लाईक केलं होतं आणि मॅडम तुमच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे आणि सदैव तुमचे उपकार माझ्यावर असतील अशी कमेंट त्याने केली होती. ही गोष्ट आहे मागच्या आठवड्यातली. आणि त्याच्यानंतर आज 8 दिवसाने जर का काल बघितलं तर सुशांत हे पाऊल उचललं. त्यामुळे एकता कपूरला पण धक्का बसला आहे की ज्या सुशांतने आपल्या ट्विट शेअर केलं, आपण त्याच्याशी तासभर गप्पा मारल्या, पवित्र रिश्त्याबद्दल आपण बऱ्याच गोष्टी बोललो, आगामी आपण काही करू शकतो का ह्याबद्दल चर्चा केली, तो सुशांत एका आठवड्यात असं काही पाऊल उचलेल याचा अंदाज एकता कपूरला पण नव्हता. सोबतच त्याचे अनेक मित्र आहेत ज्यांच्याशी तो संपर्कात होता आणि तो सुशांतचा असं होतं की तो मन मिळवा होता, प्रत्येकाशी तो लगेच आपलंसं करून टाकायचा. पण त्याच्या काही मित्रांचं असं म्हणणं आहे की जसं मी मगाशी म्हटलं की सुशांत 3-4 वेळा त्याच्या हातून हरवत चालला होता. तो कोणाशी नीट बोलत नव्हता, वेगळ्या तुटक राहायचा. पण यामागचं कारण नेमकं काय हे अजून समजू शकलेलं नाहीये. श्वेता, बिलकुल. आणि कपिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ज्या वेळेला अंत्यसंस्कार होतील किंवा आणखी काही माहिती समोर येईल त्या तुमच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधू. मात्र 2002 साली सुशांतच्या आईचं निधन झालं. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापूर्वीच सुशांतच्या एक्स मॅनेजरनं सुद्धा आत्महत्या केलेली होती. त्यानंतर वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. सुशांतनं आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे मात्र स्पष्ट कारण समोर आलेलं नाहीये. मात्र चर्चा खूप मोठ्या होत आहेत.